हाय नमस्ते वेलकम. मी पल्लवी. मी प्रणव. स्वागत आहे ट्यून्स अँड ट्रेल्सच्या पहिल्या ब्लॉग मध्ये. इथे तुम्हाला ट्रॅव्हल व्हिडिओजच नाही, गाणी सुद्धा ऐकायला मिळतील अर्थात तिच्या आवाजामध्ये. तर आतापर्यंत आम्ही खूप फिरलो, पण बकेट लिस्ट मधली रोड ट्रिप मात्र राहिली होती. सो पहिल्या रोड ट्रिप साठी साऊथ इंडिया शिवाय बेस्ट ठिकाण असू शकत नाही. तर पुण्यावरून आम्ही बेंगलोरला बाय फ्लाईट गेलो. बेंगलोरमध्ये आम्ही कार हायर केली. बेंगलोर पासून कुर्गवरून नागावरून वायनाडवरून आम्ही म्हैसूरला आलो. म्हैसूरवरून परत बेंगलोरला आलो. त्या पूर्ण रोड ट्रिपला मला 7 दिवस लागले. की त्याच्यामुळे पूर्ण रोड ट्रिप आम्हाला एका ब्लॉगमध्ये कव्हर करता येणार 3 भागामध्ये डिवाइड केली. त्या प्रत्येक भाग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि छान एक्सपिरियन्स घ्या आमच्यासोबत साऊथ इंडियाचा. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग. तर सकाळ झालेली आहे. आम्ही आत्ता बँगलोरमध्ये आहोत. आमची कार सुद्धा आम्हाला मिळाली आहे. नेक्सॉन घेतली आहे. कार एकदम छान कंडिशनमध्ये आहे. तुम्हाला दाखवूच मध्ये शॉर्ट्स मे बी इथे. आता आम्ही चाललो आहे नाश्त्याला. रामेश्वरम हा फेमस कॅफे आहे बँगलोरमधला. तर चला नाश्त्याला भेटूया. मस्त पोटभर नाश्ता करून झालेला आहे. मी नक्की रेकमेंड करेन तुम्ही बँगलोरला आल्यावर रामेश्वरम कॅफेला नक्की या. सगळे डोसा, इडली, घी पोळी इडली, आप्पे सगळ्यालाच इतकी सुंदर चव होती. घी पोळी इडली तर असे तोंडात टाकल्या विरघळत होतं. एकदम मस्त आपला तो. नाश्ता करून मडिकेरी जे कुर्गचे मुख्य ठिकाण आहे तिथे जायला आम्ही निघालो. बँगलोर टू कुर्ग साधारण 255 किलोमीटर डिस्टन्स आहे. आम्हाला साधारण 5.5 तास लागले. कुर्गला त्याच्या नेचरच्या ब्युटीमुळे स्कॉटलंड ऑफ इंडिया असंही म्हणतात. गाडीमध्ये खूप गाणी गाऊन आणि डान्स करून मी आणि माझा ड्रायव्हर दोन्ही दमलो. त्यामुळे दोघांना खूप भूक लागली. आणि येस, पर्सनल ड्रायव्हरची काळजी तर घेतलीच पाहिजे म्हणून आणलेले बिस्किट्स खाऊ घातले. आणि ऑफकोर्स मी पण खाल्ले. मडिकेरीच्या 2 दिवसाच्या स्टेसाठी आम्ही जोस्टेल बुक केलं होतं, जे मेन मार्केटपासून साधारण 8 किलोमीटरवर आहे. याची खासियत अशी की कॉफी इस्टेटमधील एका बंगल्याला जोस्टेलमध्ये कन्वर्ट केलंय. या मेन बंगल्यामध्ये डॉर्मॅटरीज आहेत आणि याच मागे त्यांनी प्रायव्हेट रूम सुद्धा बांधले आहेत. इथे तुम्ही बेसिक इनडोअर गेम सुद्धा खेळू शकता. जोस्टेलमध्ये रिलॅक्स होऊन आणि फ्रेश होऊन आम्ही संध्याकाळी राजा सीटला सनसेट बघायला गेलो. ठिकाण खूप क्राऊडी आहे, पण या सनसेटमुळे कुर्गला स्कॉटलंड ऑफ इंडिया का म्हणतात हे कळायला सुरुवात झाली. सनसेट बघून झाल्यावर आम्हाला आता खूप भूक लागली आहे. त्यामुळे आम्ही आलो आहोत एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये. हे खूप फेमस रेस्टॉरंट आहे इथलं. इथं व्हेज चांगलं मिळतं असं ऐकण्यात आलं होतं. तर नाव आहे पाकशाला. हे ऑर्डर केलं आहे, तर बघूया कसं येतं. जेवण झाल्यावर आम्ही परत जोस्टेलला आलो आणि थोडा वेळ इंडोर गेम्स खेळलो.
हॅलो, तर आत्ता पोहोचलो आहोत डुबरे कॅम्पच्या इथे. आम्ही इथे वेट करतोय बोटसाठी. मोटर बोट येते घ्यायला. आपण डुबरे कॅम्पला झालो. तर हे जे सगळं मेंटेन केलं आता ते जंगल लॉजेस अँड रिसॉर्ट करून मॅडम हत्तीला भेटायला वाघाचं शर्ट का मांजरचं शर्ट घालून आलेत. नाही, माझा हत्तीच आहे. इथं स्टेज पण असतं, तुम्ही इथं स्टे पण करू शकता. वातावरण एकदम थंड आहे, त्यामुळं कुत्री बघा त्या काल रात्री शेकोटी केली त्यात जाऊन बसलेत. आणि इकडं जे आहे हे ब्रेकफास्टचा एरिया, ब्रेकफास्ट लंच डिनर. ब्रेकफास्ट घेतलाय आपण, खूप सारा ब्रेकफास्ट आहे. इडली आहे, मेदूवडा आहे, पोंगल आहे, त्यानंतर फ्रूट्स आहे, उपीट आहे, त्याच्यानंतर केसर भात म्हणजे शिरा पण आहे, पण आपण तो शेवटी घेऊ. चला, आम्ही एलिफंट असणारा शर्ट घालून चाललोय एलिफंट इंटरॅक्शनला. हे समोर दिसत आहेत ते जे गाईड आहेत, जे थ्रू आउट प्लॅनमध्ये गाईड करणार. सो येस, एक्साइटेड टू मीट प्रणवचे फ्रेंड्स. प्रणवचं स्पिरिट ॲनिमल ॲक्च्युली. प्रणवला हत्ती खूप आवडतात. मस्तपैकी हत्तीला आंघोळ घातलेली आहे. आम्ही ऑलमोस्ट 4-5 हत्तींना आंघोळ घातली आहे. इथे सांगण्यात आलं गाईडकडून की इथे 22 मेल हत्ती आहेत आणि 3 फिमेल हत्ती आहेत. तर इथे मोस्टली ते हत्ती आहेत जे त्यांच्या कळपातून एकटे बाहेर आलेले असतात. तर मागे बघू शकता तुम्ही, आम्ही आत्ताच त्यांना आंघोळ घातली आणि त्यांनी परत त्यांच्या अंगावर माती उडून घेतली आहे. तर त्याचं कारण असं की गरमीमुळे त्यांच्या स्किनला हीट लागते, त्यामुळे माती थंड करायला त्यांना मदत करते. सो ते आंघोळ घातल्यानंतर तो त्यांचा प्रोग्राम चालू असतो. या कॅम्पमध्ये आम्हाला एक नवीन माहिती सुद्धा मिळाली. गाईडने सांगितले की इथे मार्तंड नावाचा एक तृतीयपंथी हत्ती सुद्धा आहे. डुबरेला आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी गणेश चतुर्थी होती, त्यामुळे बाप्पाला अभिषेक झाला आणि त्याचा आवडीचा नैवेद्य देतोय असे आम्ही दोघे एकमेकांना म्हणालो. आम्ही ज्या हत्तीसोबत सगळ्यात जास्त इंटरॅक्शन केलं तो होता गोपी. हा पूर्ण कॅम्पमधला स्मार्ट हत्ती आहे असे आम्हाला गाईडने सांगितले. त्यामुळेच तो दरवर्षी मैसूरला दसरा महोत्सवासाठी मुख्य हत्ती म्हणून पाठवला जातो. हत्तींना इथे
6 महिने ट्रेनिंग दिलं जातं आणि 6 महिने आतमध्ये म्हणजे त्यांच्यासाठी एक स्पेशल जागा आहे ट्रेनिंगसाठी आणि 6 महिने बाहेर असं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे टोटल त्यांना 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जातं. प्रत्येक हातीमागे इथे एक माहूत आणि एक त्यांचा हेल्पर असे आहेत. तर हा डुबरे कॅम्प साधारण मडिकेरीपासून एक 40 ते 45 मिनिटावर आहे. तर इथे आम्ही बुकिंग केलं होतं डुबरेच्या साईटवरून. इथे पर हेड आम्हाला 1200 रुपये पडलेलं आहे. इथे तुम्ही गर्दी बघू शकता. ही फक्त गर्दी ज्यांना फक्त बाहेरून बघायचं त्यांच्यासाठीच आहे. पण मी नक्की रेकमेंड करेन की तुम्ही 1200चा प्लॅन घ्या. त्याच्यात तुम्हाला एलिफंट्सला आंघोळ घालता येईल, एलिफंटसोबत टाईम स्पेंड करता येईल, त्यांना फीड करता येईल आणि शिवाय गाईडसुद्धा मिळेल जे सगळी माहिती सांगते या कॅम्पबद्दल. डुबरे कॅम्प नंतर आम्ही नामो ड्रिलिंग या टिबेटियन मॉनेस्ट्रीकडे जायला निघालो, जे मडिकेरीपासून 35 किलोमीटरवर आहे. ही मॉनेस्ट्री भारतातील सगळ्यात मोठ्या टिबेटियन मॉनेस्ट्रीपैकी एक आहे. इथल्या बुद्धाच्या मूर्ती खूप उंच आणि भव्य दिव्य आहेत. इथले नक्षीकाम सुद्धा पाहण्यासारखे आहे. कमीत कमी 2 तास तरी या मॉनेस्ट्रीसाठी नक्की वेळ काढू शकता. नंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि तिथले प्रसिद्ध मोमोजही खाल्ले. टिबेटियन फूडचा तुम्ही इथे नक्कीच आस्वाद घेऊ शकता. तर इथे आपला पहिला ब्लॉग संपवतो. जोस्टेल आणि डुबरेच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत. पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही कोणकोणत्या जागा एक्सप्लोर करतो हे पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.